भाजप आमदार चित्रा वाघ यांनी घेतली राज आणि शर्मिला ठाकरेंची भेट। नारी शक्ती अधिनियम विधेयकावर झाली चर्चा। राज ठाकरेंनी मिस्ड कॉल देत विधेयकाला दिला पाठिंबा। सोन्याचे दर 1,56,000 तर चांदी 2,59,000 रुपये किलो। नंदुरबारच्या शहादा शहरातील मोहिदा वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्याचा आरोप। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन। माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर बंदी। पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेता नगर परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल। पर्यटक रेनकोटचा वापर झाल्यानंतर दऱ्याखोऱ्यांमध्ये फेकत असल्यामुळे निर्णय। नवी मुंबईतील नेरूळ खाडीकिनारी 2 एकर जागेवर उभारलं अनधिकृत फुटबॉल टर्फ। फुटबॉल टर्फसाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याची माहिती। टर्फसाठी लावण्यात आलेल्या उंच जाळीमुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या जीवाला धोका। रायगडावरील 59 सीसीटीव्ही कॅमेरे बंद। जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व विभागाला दिले कॅमेरे दुरुस्त करण्याचे आदेश। तर येत्या 3 दिवसांमध्ये बंद कॅमेरे सुरू करण्यात येणार, पुरातत्व विभागाची माहिती। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील नागलोलीच्या साठवण तलावाची दुरवस्था। 2 वर्षांपासून काम ठप्प। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या। प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यात। विनेश चांडेल यांना दिल्लीमधून ईडीनं घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार अभियानाचं काम पाहतायत आयपॅक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।